नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी बेलापूर येथे होल्डिंग पॉइंट पाहणी दौरा केला। 29 गावांचं समुद्र सपाटीला नवी मुंबई शहर वसलेलं आहे, त्यामुळे बऱ्याचदा पावसाच्या हाय टाइडमुळे पाणी गावांमध्ये अगोदरपासून शिरत होतं। सिडकोनी जेव्हा हे शहर वसवलं तेव्हा 11 ठिकाणी पॉइंट बनवले, जेणेकरून हाय टाइडच्या पाण्यापासून शहराची सुरक्षा होईल। मात्र मॅग्रोव्ज आणि गाळ साठल्यामुळे हे पाणी लोकांच्या घरात शिरतं आणि पूर्ण सीबीडी पाण्याखाली जातं। यासाठी महापौर सुजाता पाटील यांनी बेलापूर सीबीडी येथील होल्डिंग पॉइंट्सचा पाहणी दौरा केला। त्यामुळे सद्यस्थितीत पंप बसवणं आणि होल्डिंग पॉइंटची सफाईचं काम सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे शहरात लोकांच्या घरात हाय टाइडचं पाणी शिरणार नाही। 10 मे पर्यंत सर्व होल्डिंग पॉइंट्सची स्वच्छता होणं अपेक्षित आहे, असं महापौर सुजाता पाटील यांनी म्हटलंय। मुंबई शहराची वाढती लोकसंख्या कुठेतरी दुसरीकडे वळवून नवी मुंबई शहर इथं वसवण्यात आलं। नवी मुंबई शहर हे 29 गावांचं मिळून आहे आणि ते समुद्र सपाटीच्या जवळ आहे। पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की पावसाच्या हायटाईडमुळे पाणी गावांमध्ये आधीपासून शिरायचं। त्याच्यामुळे सिडकोनी जेव्हा हे शहर वसवलं तेव्हा 11 ठिकाणी होल्डिंग पॉइंट्स बनवले आणि हाय टाईडचं पाणी शहरात येण्यापासून शहराच्या सुरक्षिततेसाठी ते एक योजना करून ठेवली। आता असं झालेलं आहे की जे होर्डिंग पॉइंट्स आहेत त्याच्यातलं वाशी आणि सीबीडीचं जे होर्डिंग पॉइंट आहे त्याच्यामध्ये मॅंग्रोव्जमुळे किंवा अतिरिक्त गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाचं पाणी लोकांच्या घरांमध्ये हाय टाईडच्या वेळी जातं आणि सीबीडी पूर्ण म्हणजे पाण्याखाली जाते। ह्यासाठी आता CE साहेबांसोबत आणि आपले आरोग्य समिती सभापती नाथ साहेब यांना सोबत घेऊन आम्ही सीबीडीच्या होर्डिंग पॉइंटचा आज पाहणी दौरा केला आणि त्याच्यात आता आपण तिथं नवीन पंप बसवतो आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि आता पावसाळ्यापूर्वाची सफाई सगळ्याच होर्डिंग पॉइंटमध्ये करणार आहेत। सगळं गाळ काढून घेणार आहोत आणि ह्या पंपमुळे मग भविष्यात सीबीडीमध्ये पाणी किंवा वाशीमध्ये जिथं नेहमी पाणी हाय टाईडच्या वेळी लोकांच्या घरात येतं ते भरणार नाही आहे आणि त्या पद्धतीने काम आज सुरू आहे। 10 मेचं अल्टिमेटम त्याने दिलेलं आहे की तोपर्यंत संपूर्ण सगळ्याच होल्डिंग पॉइंटची स्वच्छता आणि पाण्यासाठी नियोजन इथं केलं जाईल। तर भविष्यात अजून लोकसंख्या वाढते आणि पावसाचा अनिश्चिततेमुळे पावसाळा पण खूप जोराचा आणि लवकर येतो आहे। म्हणजे जून महिन्यामध्ये जे अपेक्षित होतं ते मे महिन्यातच सुरू होतं। त्याच्यामुळे आता हाच वेळ आहे जेव्हा त्या होर्डिंग पॉइंटची स्वच्छता होऊ शकते आणि मग भविष्यात होणाऱ्या जे पूरस्थिती त्यापासून सीबीडी वाशी इतर ठिकाणी होर्डिंग पॉइंटच्या माध्यमातून शहरात पाणी शिरत नाही, पण वाशी आणि सीबीडीमध्ये ते जास्त प्रमाणात जाणवलं जातं। तर आता खूप जोरदार काम इथं सुरू आहे सीबीडीच्या होर्डिंग पॉइंटच्या इथं आणि लवकरच ते काम पूर्ण होईल आणि ह्या वर्षी म्हणजे CE साहेबांचं म्हणणं आहे की ह्या वर्षी सीबीडीकरांना पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।